बरं वाटते बाई आज तुम्हाला? हो हो मंगला, बरं वाटते ना मला. तब्येत गिब्येत बरी आहे माई. बोल ना, कशी काय आली? सांगितलं असेल ना भाऊजीनं तुम्हाला आज जा लागते म्हणून आपल्याला. हा, पोराच्या घरी जा लागते म्हटलं घरदार पावाले. तर चाल जा, जाऊ अन येऊन जाऊ म्हटलं घरदार पाहून. बोलावलाय त्यानं तर याच लागन काय व. मी नाही येणार तर नाही चालत काय? चालले जा ना तुम्ही, दोघं तिघं जण चालले जा आणि येऊन जा घरदार पाहून. काय बाई आता, मायापेक्षा मोठे आहे तुम्ही आणि तुम्हीच नाही चालत काय? जमन काय अशानं? अशानं जुळन काय म्हटलं संबंध? आता त्या दिवशी ठीक आहे बा, तुम्ही बाहेर गावी होत्या तर नाही आले, मेघाले पाहुणे पाहिले आलते तेव्हा. पण आता म्हटलं, आता तर तुम्ही गावातच आहे. तरी म्हणता का तुम्ही चालले जा, इथे मोठी बाबा आहे. दोघं तिघं जण चालले जा, अशानं होते काय? समोरचे काय म्हणन का पाय बा, पोरीची मोठ्या येतच ते. पाहुणे आपण गेलतो पावाले तेव्हाही नाही आली, ना आता घरदार पावाले आले हे तर तेव्हाही नाही आली. काय म्हणन ते समोरचे पोरवाले? का पटत नाही काय बा यायचं? असं वाटन ना त्याले. तर तुम्ही काय हलकी दाखवता काय म्हटलं त्याले पोरावालेले आपली? नाही हो, तसा गिसा विचार नाही आहे माया. माया म्हणणं असं होतं की आता मेघाचे मोठे बाबा तर येऊन राहिले. मेघाचे मोठे बाबा म्हटलं 10 जणाले एकटेच काफी आहे. मग माया कोणतं काम आहे तिथं? त्याच्यानं म्हणत होती आता हे येऊन राहिले बा तर यायलाच घेऊन जा. काय होते मग मोठे बाबा येऊन राहिले तर? मेघाचे मोठे बाबा येऊन राहिले तर मोठेही नाही येऊ शकत काय? मोठ्याचं काम नाही आहे काय येणं? आता माई पोरगी मेघा होय तर तुमची बी पोरगी होय ना मेघा. तुमचाही अधिकार आहे ना तिच्यावर. मग तुम्हाला बी आले पाहिजे. आम्ही ना स्पेशल गाडी केली, चला बापन 5-6 जण जाऊ. आता तुम्ही म्हणता का दोघं तिघं जण जा, तर तुम्ही नाही येत तर मग काय कोणाला घेऊन जाऊ? गावातले घेऊन जाऊ काय घर दाखवाले घर पावाले? बरं ठीक आहे, येतो, करतो मी तयारी. काय कुंतीबाई मन मारून येऊन राहिल्या तुम्ही? मी बोलून राहिली म्हणून तुम्हाला तर अजिबात खुशी नाही आहे मेघाचं लग्न जुळून राहिलं तर. पुढं पुढं तर होतच नाही. आल्या तर एकही वेळा नाही आले तुम्ही घरी का चला बा जाऊन थोडंसं मेघाले भेटाव. मले विचारपूस नाही का कसा आहे पोरगा, पोराची माय कशी आहे, बाप कसा आहे? काहीच नाही. एकही शब्द विचारपूस नाही करून राहिल्या तुम्ही आल्या तेव्हापासून. मीच येतो, चाल जा बाई चाल जा ताई. मले शा लागते तुमच्या घरी. मला बरं नाही वाटत होतं व मंगला 2 दिवसापासून, त्याच्यानं आली नाही मी. आता तिकडे पाहूनपणा गेलती तर थकली नाही काय मी? येण्या जाण्यातच थकतो, तुले तर माहित आहे पहिलेपासूनच. मला प्रवास काही भावत नाही, त्याच्यानं आली नाही मी. त्याच्यानं माय एक मन जाऊ का नाही जाऊ अशी करून राहिली मी. आजही प्रवासच होईन ना, जाणं येणं. त्याच्यानं अर्धमन येऊशा वाटते, अर्धमन नाही येऊशा वाटत. बरं ठीक आहे, तुम्हाला प्रवास नाही भावत तर पहा बा तुमची इच्छा, याच असन तर या, नाही तर नका येऊ. आम्ही चाललो मग दोघं तिघं जण. नाही हो, येईन ना, येतो येतो, राग नको मानू तू, करतो मी तयारी. बरं करा मग तयारी. 11 वाजता निघू आपण, या मग तुम्ही घरा इकडे. बरं येतो ना, येतो 11 वाजेपर्यंत येतो मी तयारी करून. कामं गिमं तर झालेच आहे माय. बरं या मग. मेघा, मेघा. काय म्हणता आई? इकडे आहे ना मी. काही नाही, आता बरं वाटून राहिलं ना तुला? सर्दी खाशी बसली काय आता? व बरं वाटते ना आता, मला बरं वाटून राहिलं कालपासून. हो, आवाजही बदलला होता ना तुया, आता ठीक वाटून राहिला आवाज. हो आई, सर्दी खाशी न रट आवाज आहे, वेगळाच आवाज येत होता, आता ठीक होऊन राहिला आवाज. आज बरं वाटून राहिलं मला. काय म्हणे आई मग मोठी आई? येतो म्हणे. काय हो मेघा, तुही मोठी आई नावाची मोठी आई आहे फक्त. मिन्नत्या करा लागते, चाला नव बाई चाला नव बाई. कालपासून माहित आहे तुया मोठ्याईले का जा लागते, तरी मस्त बसली आहे आणि त्याच्यात बी विचार करून राहिली का जाऊ का नाही जाऊ, जाऊ का नाही जाऊ. आपण विचार करत होतो काय तिच्या पोरीच्या लग्नाच्या वेळेस? आणि तिच्या पोरीच्या घरी कोणताही कार्यक्रम राहते तर आपण विचार करतो काय? छोटा मोठा कोणताही कार्यक्रम असो चाललोच जातो आपण. आपल्याजवळ पैसे राहो का नाही राहो, पुढंच होतो ना. नाही राहणार आपल्याजवळ पैसे तर आपण उधार वाधार घेतो, पण जातो. चला बा आपलीच पोरगी वय. आणि तू मोठी आई विचार करते येऊ का नाही येऊ. म्हणते मेघाचे मोठे बाबा येऊन राहिले तर माया कोणतं काम आहे म्हणते तिथं येवाचं. तुया मोठ्याचं काम नाही आहे काय? जाऊ दे, नाही मोठ्याचा स्वभाव तसाच आहे, माहित नाही का तुले पहिल्यापासून. स्वतःचं काम राहिलं तर गोड गोड बोलून काम काढून घेते. आणि आता आपल्या घरी काम आहे तर विचार करते ते. जाऊ का नाही जाऊ, येऊ का नाही येऊ अशी होते. आता तू बी लक्षात ठेव ना, तिच्या घरी कोणता कार्यक्रम राहील तर तू बी पुढं पुढं नको हो जा. तुला सवय आहे पुढं पुढं नाचत राहायचं तू. त्या दिवशी मोठे बाबा तरी आले. मोठे बाबा चांगले आहे, मोठ्याचा स्वभाव मला आवडतच नाही. जाऊ दे ना बाई, आता आपल्या घरचं काम आहे. तर तेवढं तर करावंच लागन. जा तर लागनच त्याच्या घरी, त्याच्या पाया लागाले चालावं चालावं. करावंच लागते आता. येते का नाही येत मग? येतो म्हणे, आता तू म्हणून राहिली तर येतो म्हणे, मी करतो म्हणे तयारी. गाडी आल्यावर देजो म्हणे आवाज, अशी म्हणत होती मले.
मी म्हटलं आवाज द्यायला नाही येणार, 11 वाजता 11:30 वाजता निघायचं आहे, तर येऊन जायचा म्हटलं घरा इकडे. तर येईन म्हणे मग. कोण कोण चालले तर? मी आहे, तुझे बाबा आहे, आणि मोठे बाबा ना मोठे आई, 4 जण. बस फक्त 4 जण? अन वनिता काकू नाही येत काय? येते ना, म्हणजे आपल्या घरचे 4 जण आणि ते 2 जण, असे मिळून 6 जण. अच्छा, ते काकाजी बी येऊन राहिले ना? हो हो, ते काकाजी बी येते ना, तर आम्ही 6 जण जातो मग. बरं, कर ना मग तयारी आणि निघून जा लवकर. हो हो, करतो ना तयारी वयारी, काय करा लागते आता. गाडी आली म्हणजे गाडीत बसणं आणि जाणंच आहे. घरीच राहायचं तू, आज कुठं जाजो गिजो नका. कुठं जाई नाही, मी घरीच आहे ना, घरीच राहतो, नाही जात मी घर सोडून. जाय तू मस्त, ये घरदार पाहून. हो हो. मंगला, कसं काय म्हटलं आजचं? जावंच आहे ना आपल्याला. येते ना गाडी, 11 वाजता येते. झाली काय तुमची तयारी? हो, तयारी घ्या तर झालीस. तर तेच विचारत होती मी किती वाजता निघा लागते म्हणून. पहा हो वनिताबाई, तुम्हाला तरी फिकर आहे माया पोरीची. तुम्ही तरी माया घरी येऊनच जाता पटकन. पण माई जाऊ, हिची मोठी आहे, तिले नाव नाही फिकर. काहून, काय झालं आता? काय सांगू, आत्ताच आली मी तिथून, हिच्या मोठ्या हिच्या घरून. तर मग तुम्ही जा, मग माया कोणतं काम आहे, येऊ का नाही येऊ, असं असं मन होऊन राहिलं तिचं. मग हिची मोठी आई येते का नाही येत? येतो म्हणते, येईन म्हणे 11 वाजता. तर करा म्हणे तुम्ही तयारी, येतो म्हणे मी, आम्ही 2 जण येतो म्हणे मग. अन म्हटलं वनिताबाई, तुम्ही येऊन राहिले ना 2 जण? हो हो, येतो ना, आम्ही 2 येतो, 2 जण. बरं बरं, करा मग तयारी, चाललो जाऊ. हो हो, लावजो मग मला फोन, गाडी येईन तर. गाडी आल्यावर येतोच मग मी. ठीक आहे ना बाई, गाडी आल्यावर लावतोच मी फोन. बरं बरं. आई, काय झालं म्हटलं? प्रीतीताई येणार होती ना? प्रीतीताई आणि भाऊजी काय झालं, येते का नाही येत? येईन ना रे, येईन ना. कालच तर बोलली होती मी प्रीती संगत आणि त्या शांताबाई संग. तर येतो म्हणे आम्ही, येतो म्हणे पाहुणे याच्या पहिले येईन. अन मामी अन मामाजी ते नाही येत काय? येईन ना, काहून नाही येणार? सांगितल्यावर नाही येणार काय? काय आता 10 वेळा फोन करा लागते काय? कधी येता, काय येता, कधी येता, काय येता. आता काल सांगितलं ना सगळेले फोन लावून. होतं म्हणत होते, येतो म्हणे आम्ही 11 वाजेपर्यंत, कोणी म्हणे 10 वाजेपर्यंत. तर वाजायच आहे ना, 11 वाजायचे. पाहिजे, नाही तर पाहुणे येऊन जाईन आणि घरचेच लोक येवाची राहीन. असं नाही झालं पाहिजे. नाही रे, पावतीला येवाले टाईम आहे, आत्ताच येते काय पाहुणे? येते ते 12-1 वाजता येते. 12-1 वाजता तर होते मग यायचं येणं. काही आणा लागते काय अजून पाहुणेसाठी? आणा लागत असेल तर सांगून दे, घेऊन येतो. आता रिकामाच आहे मी. नाही, आता गीता काही नाही आणा लागत, काही नाही आणा लागत. आता कालच आणून दिलं ना तुझ्या बाबांना सामान सुमान, काय काय लागते तर ते. आज काही तर नाही आणा लागत. पाहून घे, नाही तर वेळेवर मग अजून हे नाही आहे बाबू, ते नाही आहे बाबू. मग हे आणून दे रे आणि ते आणून दे रे, वेळेवर नको म्हणजो आहे. नाही रे, काल आठवणीनं सामान सुमान लिहून दिलं ना त्या बाबाजवळ. सगळं आठवणीनं. आणि सोप सुपारी जी आहे डब्यात. माय पाय रे बाबू, सोप सुपारी भुलली मी. मेन तर हेच आहे पाहुणेले, सोप सुपारी. जाय ना मग आता पटकन घेऊन ये. जाय बरं, घेऊन ये 10-10 रुपयाची सोप सुपारी. 10-10 रुपयात काय होईन? 10-10 रुपयात घेऊन येतो एक छटाक. बरं झालं रे सूरज, तू आठवण दिली मला. तर खरंच भुलली होती रे, माया मागं कामच काम आहे ना. ह्या कामाच्या ना भुलून जातो मी. मला माहीतच होत आई, तू काही ना काही भूलत. तुले लय खुशीच राहते ना पाहुण्याची. त्या खुशीतच आहे वाटते तू आज माझ्या घरी पाहुणे येऊन राहिले. खुशी नाही तर काय बेटा, आता तुझं लग्न जोडून राहिलं तर तुझ्यापेक्षा जास्त खुशी तर मलाच होईल ना. मलाच लय खुशी आहे बा तुझ्या लग्नाची. आता तुझी माय होय तर मला खुशी नाही राहीन तर लोकायला राहीन काय? म्हणून मी खुश आहे. खुश नाही राहिली पाहिजे काय मी? अरे वा, काहून नाही आई, खुश राहत जाय, मस्त अशीच राहत जाय, आनंदित राहत जाय. खुश राहणं सेहतसाठी चांगलं आहे, आरोग्यासाठी. अशीच हॅपी राहत जाय मस्त, नो टेन्शन. जाय मग, गोष्टी नको सांगू, नाही तर अजून भुलून जाईन मी. जाय बेटा मग पटकन. हो, जातो. अन बाबा कुठं गेले? तुझे बाबा काय सखाराम काकाजीच्या घरी गेले. त्याला सांगतो म्हणे आज पाहुणे येऊन राहिले बा आमच्या घरी, तर ये जा थोडेसे. असं सांगायला गेले काय? बरं, ये जा ना म्हणा, पाहिजे 1-2 शायने. हो, तर त्याच्यानं सांगतो म्हणे सखाराम काकाजीले का ये जा बा, पाहुणे आल्यावर पाहुण्याची गाडी दिसनच म्हणे तुम्हाला, तर येऊन जा. असं ठीक आहे मग आई, घेऊन येतो मी सोप सुपारी. हो, घेऊन ये मग. काय कुठं गेले होते? कुठं घुमून राहिले तुम्ही? काही नाही, गाडीवाल्यालाच पाहतो तुम्ही हाय का नाही आहे म्हणून घरी. काहून, काय झालं त्याले? ठीकठाक तर आहे ना आज? नाही तर मग वेळेवर येऊन घेऊन घेईन तर अजून आफत होऊन जाईन ड्रायव्हरची. बेवडे बावडे घेऊन चालता काय मग पोराच्या घरी? नाही तेच ना, सांगून ठेवलं ना त्याला कालपासून का आपल्याला पोराच्या घरी जावाच आहे,
तर पिऊन नको चालजो म्हणून कालच सांगितलं त्याले. पाहिजे बा त्याले रोशन पक्का रोशनच आहे तो. हा नाही तर चांगलं नाव रोशन करण मग आपलं तिथं गेल्यावर. नाही आलो ना मी आत्ताच भेटून आलो तर फिकर नका करू म्हणते. काढतो म्हणते मी 11:30 वाजता गाडी तुम्ही तयार राहा म्हणते. हो तेच म्हटलं पाहिजे लक्ष ठेव जा नाही तर इकडे तिकडे त्याले भटकाले काही टाइम नाही लागत. हा बा आताच चाट मारून चालला जाईन इकडे तिकडे. नाही इकडे तिकडे गी नाही जाऊ देत मी. अन काय काय पाहिजे गड्या पाठ आहे आणि पाय धुवाले पाणी आहे. आता काय राहिलं टावेल. हो टावेल हात पुसाले टावेल पाहिजे एवढंच तर होतं त्याच्या घरी. चाल गड्या पटकन एक टावेल पाहतो कपाटात कुठं ठेवला आणि काय ठेवला तर. इकडची झाली मग तयारी बाहेरची नाही. आणि मग काय राहते घरात आल्यावर चहा नाश्ता गोष्टी गिष्टी. हो एवढंच आहे अजून काय आहे मग. आणि घर पाहिन दुसरं काय पाहणार आहे. एक वेळा घर झाडझूड करून घेतो चांगल्यानं. इकडे तिकडे सामान ठेवते हे पोरग सामान काही बरोबर ठेवत नाही. प्रीती आली नाही तिची वाट पाहणं चालू आहे सकाळपासून कोणत्या गाडीनं येते तर. अम्माय शांताबाई कुठे निघाली तू. हा मी तुझ्याच घरी येत होती आता. अहो तुले सांगितलं होतं ना आज जावं लागते म्हणून पोराच्या घरी तर तिथंच चालले मी. अच्छा प्रीतीच्या आता भावाच्या घरी. हो आज येऊन राहिले पोरीवाले तर मले बोलावलंय मले वनिताबाईले तर जातो म्हटलं. हो जा लागते ना आता एवढ्या मानानं बोलावते तर जाच लागते नाही तर काय म्हणून पाय बा आपण एवढ्यानं बोलावा आणि येत नाही. नाही तर काय आता हे थोडंसं आमच्यानंच जुळून राहिलं ना माया यानं आणि वनिताबाईच्यानं. आता आम्ही दोघी जणी मंदात आहे तर आम्हालाच राहावं लागेल ना शेवटपर्यंत. नाही तर मग मंदातून गायब होऊन जाईन तर काय म्हणून का आता पाय बा येऊन नाही पाहत बोलावा तर. हो आता मंदात आहे तर मंदात तर राहाच लागन. आणि तुमच्या दोघीच्यानं कामही जुळल्यासारखंच आहे आता. हो पोरीवालेले तर आलं लक्षात आता घर पाहायला येऊन राहिले आज घरदार पाहून जाते मग त्याचं सांगतेस ते फायनल. हो कायच्यानं जाऊन राहिली मग. पाहतो ना आता काय म्हणते प्रीती तर बस न म्हणते आता ऑटो म्हणते नाही तर करून घेईन स्पेशल ऑटो. तसं कर जा ऑटो करून घे जा स्पेशल डायरेक्ट घरापर्यंत. आणि बसनं गेल्या तुम्ही तर बच्ची बिलाही वाट पाहा लागते. हो आणि येणं आणि जाणं झालं पाहिजे. तर ऑटो कर शांताबाई ऑटोच चांगलं राहीन तुमच्यासाठी. घरापर्यंत नेऊन बी देते आणि घरापर्यंत आणून बी देते. ऑटोच पाहतो ऑटो आणि ऑटोनं चालले जा. हो ऑटोच करायला लावतो मग प्रीतीले म्हणून घेऊन तर बरोबर राहिली तू. बसची वाट पाहणं कुठं परवडते. हा मग अजून संध्याकाळी बस भेटते नाही भेटत याच्या वेळेस आहे का नाही तर काय मग. बरं जाय मग येतो मग मी रिंकूले भेटून. काय करते पार्थ झोपलाय का खेळून राहिला. हो येतो मग मी भेटून. प्रीती झाली का नाही झाली हिची तयारी का साड्याच घालून राहिली आजही काय माहित. अरे वा प्रीती झाली तुझी तयारी नाही. मी म्हटलं का आजही साड्याच घालून राहिली काय बा. झाली ना काकू तयारी झाली माई. चला ना मग चाललो जाऊ. मी आता तुमच्याच घरी येणार होते तिकडे. बापरे प्रीती एवढी फिकर पडली तुले. हा आता भावाच्या लग्नाची माझ्या घरी येत होती तू. हा कधीची येत होती तू कधीची येत होती. येतच होती आता मी निघालीच होती. हा काय झाली ना तुझी तयारी अजून राहिलं काही. झाली ना काकू तयारी बियारी तर झालीच आहे माई. निघून आता तर कायच्यानं चालता मग ऑटोनं चालता का बसनं चालता. चाल ना ऑटोनच चाललो जाऊ स्पेशल ऑटो करू आणि चाललो जाऊ घरापर्यंत ऑटो नेऊनच देते आपल्याला. हो घरापर्यंत तर नेऊन देते. पाहुणे काय माहित निघाले का निघायचे तर पोरीवाले. निघायचेच आहे वनिताबाईले फोन लावला होता तर आम्ही निघतो म्हणे 11:30 वाजता. तर त्याच्या पहिले जाणे लागणार काय आपल्याला. हा आपण बी काय पाहुणेवाणी जाऊ काय तिथं. हा आता पोरा चिकून आहे आपण तर आपलं काम आहे ना त्याच्या पहिले जाणं. हो काकू त्याच्या पहिले जाणं आपलं काम आहे. नाही तर काय मग. हा तू तर कालच जावाले पाहिजे होतं पण तू काल नाही गेली. हा वेळेवर जात पाहुणीनबाई. थोडेसे तिथं कामं गिमं करू लागली असती तर तू बी. हा बिचारी तू या त्या काय करन. हा तर इकून गेल्यावर करू लागेल ना मी. सांगून ठेवलं ना आत्याले. आत्या म्हटलं तू टेन्शन नको घेऊ येतो म्हटलं मी. मग नाश्त्याचं काय आहे तर पाहतो म्हटलं मी. तू टेन्शन नको घेऊ कालच सांगितलं आत्याले. हा काय तू आई बाबा येते ना आई बाबा बी येते. बहुतेक पोचली असन तर काय माहित फोन नाही लावला मी. म्हणजे इथं नाही येत तर डायरेक्ट तिकडच्या तिकडे आत्याच्या घरी. हो तिकडच्या तिकडे अजून उलट पडन ना इथं येईन तर. इथं येईन मग अजून तिथं आत्याच्या घरी जाऊ आपण. तर तुझ्या गावाला नाही येत म्हणे आम्ही सरळ सरळ येऊन जातो म्हणे आत्याच्या घरी. हो ते आहे तू आई बाबाही पोचते मग. चाल ना मग आपणही चाललो जाऊ. दे ना मग किशोरले आवाज कुठायच होतं. झाली त्याची तयारी. झाली ना त्याची तयारी बी झाली. काही नाही आता नाही लागत ना काकू आपल्याला. काय न्या लागन काही तर नाही न्या लागत बा. नाही आता माहित नाही ना मला न्या लागते का नाही न्या लागत. म्हणून म्हटलं काही घेऊन जा लागते काय सांग. नाही काहीच नाही न्या लागत. आता फक्त पावाले शिवून राहिले ना ते जुळलं थोडी. घरदार पाहून गेल्यावर सांगन ते.
चाल तू, काही नाही न्या लागत. हा, काही न्यायचं राहीन तर सांगन मी तुले. चाल मग पटकन. बरं बरं, चला चला. लाव मग कुलूप गिलूप लाव आणि निघ घराच्या बाहेर. नाही तर इथंच तू बी 12 वाजवशील. नाही नाही, 12 गिरा नाही वाजवत मी. बरं चाल मग. चालत नाही काय? चला ना पटकन. हा, इथंच 1 वाजवता. लवकर जायचं आहे ना आपल्याला, अजून तिकून यायचं आहे. अव मले काय म्हणता? हा, मेघाचे बाबा मले काय म्हणता म्हटलं? मी तर सकाळपासून तयारच आहे. कधी येते गाडी आणि कधी जातो. हिची मोठी इस्त येवायची आहे. काय माहित आता तिले बोलावाले जा लागन काय तर कितीक वेळा जा लागन ना काय नाही. हा, सकाळपासून 2-3 वेळा गेले मी. चला बाई करा तयारी, चला बाई करा तयारी. हा, काय बा हिचंही नाटकच दिसते मले. याच असं तर ये म्हणा, नाही तर नको येऊ. कधी म्हणते होन, कधी म्हणते नाही. पाय आवाज देऊन पाय, येईन तर ठीक, नाही तर चाल मग. आपण आहे 3-4 जण. बरं आवाज देऊन पाहतो, येईन तर ठीक, नाही तर चला. मी बसतो मग गाडीत, देतो आवाज. ठीक आहे ना. चला वहिनी पटकन, आली ना गाडी. हो हो, माहित झालं ना गाडी आली म्हणून. गाडीचा आवाज आला तर आली मग मी. आले काय सगळेजण? हो आले ना बाई, सगळेच आले. आता मी तुमच्याच घरी येत होती तुम्हाला बोलावाले, तुम्ही आल्या नाही तर. नाही हा म्हटल्यावर येणार नाही काही. आली ना मी. चला मग चाललं जाऊ पटकन. बसा ना वहिनी, गाडीत बसा. हो हो बसतो बसतो. चाल मग मंगला बसू गाडीत. हो चला चला बसू. गाडीवाला भाऊ खोल बा, गेट खोल. गेट काही उघडता नाही येत मले. गाडीचा दरवाजा उघड रे बाबू. रोशन रोशन. चला मग मित्रांनो, आज जातो बा पोराचं घर पावाले. येतो म्हटलं घरदार पाहून कसं आहे काय आहे, आणि करू मग लग्न पक्क. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7 वाजता. आणि व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करून सांगत जा व्हिडिओ आवडते नाही आवडत. हा, तुमच्या मनातल्या भावना. चला मग, तुमचा किमती टाईम दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.